वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी सुक्या बोंबलाची चटणी. एकदम सोपी आहे करायला. चला सुरुवात करू आपण. इकडे मी थोडेसे सुके बोंबील घेतलेले आहेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. कढई गरम व्हायला ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपण बोंबलाचे तुकडे करून टाकलेले आहेत. आता आपण हे भाजून घेऊ. बोंबील खरपूस भाजून झाले. आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड होऊ देऊ. बोंबील आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेले. त्याच्यावर पाणी टाकून घेऊ आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. बोंबील स्वच्छ धुवून झाले. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे काढून घेऊ. याला जास्त बारीक करायचं नाही, एकदम चालू बंद करून लगेच थोडंसंच बारीक करायचं. याला या प्रकारे बारीक करून घ्यायच्यात आपल्याला बोंबील. कांदा आणि लसूण आपण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. या प्रकारे आपलं बारीक झालेलं आहे कांदा आणि लसूण. आता आपण काढून घेऊ बाजूला. हा कांदा आणि लसूण आपण ठेचलेला बाजूला काढून घेतलेला आहे. आपली वाटलेला बोंबील काढून घ्यायचा. याच्यामध्येच अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. ते सगळं हाताने काढून घ्यायचं एकत्र. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आपण यामध्ये आता चटणी टाकून घेऊ. आपण मिक्स केली होती ते परतून घ्यायची. एकदम साधी, सोपी आणि चवीला खूप छान लागणारी अशी बोंबलाची चटणी. करून बघा एकदा. झणझणीत अशी बोंबलाची चटणी आपली तयार आहे. 1 मिनिटभर परतली. आता गॅस बंद करू. आपली सुक्या बोंबलाची झणझणीत चटणी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.